हीच मातृभूमी आहे, हीच मातृभूमी आहे. आपली आन शान मध्ये पदोपदी मोहक आहे, पदोपदी मोहक आहे. हीच मातृभूमी आहे. ही धरती सुंदर रंगली, येथे ईश्वरी वरदान बसे. येथे नदी वाहे मस्त मजेत रे, येथे पावन पवन वाहे. वाहे गुरुजी का खालसा, वाहे गुरुजी का खालसा, वाहे गुरुजी की फतेह. राजा संसार चंदने पुन्हा माई सदाकौरच्या इलाक्यावर हमला केला आणि पिकं झळून टाकली. राजा संसार चंदजी, सत श्री अकाल. हा संदेश घेऊन मी अमीर सिंगला पाठवते आणि तुमच्याकडून 2 वचने हवी आहेत. एक, तुम्ही पुन्हा अशी चूक करणार नाही, आणि दुसरं, हरिपूरचं जे नुकसान झालंय त्याची भरपाई तुम्ही लवकरात लवकर कराल. तुम्ही गेला नाही जान? नाही जान मेरी जान, तूच म्हणाली होतीस ना की मी मैदानी जंगवर गेलो तर तुझ्या दुश्मनांचा दमच निघून जाईल. मग काय, मी अशी तरकीब लढवली की दिवाण लखपतराय स्वतःच म्हणाले की मी इथली देखभाल करतो. औरत फक्त बेटीच नसते, ती मुकम्मल तेव्हाच होते जेव्हा ती मा बनते, आणि मा होण्यासाठी बीवी बनावं लागतं. हो पुत्तर, आणि म्हणून तू लवकर तिकडे ये आणि रणजितचं नाही, आपल्या होणाऱ्या पतीचं स्वागत कर. हा राजासाहेब, माझा तर हाच सल्ला आहे की शहाजमाला ही गोष्ट कळायलाच हवी की आम्ही त्याची ताकद वाढवायचा प्रयत्न केला तर रणजित सिंग सदाकौरची मदत करायला पोहोचलाय. माझी तर अशी इच्छा आहे की पुढच्याच महिन्यात मेहताबचे फेरे व्हावेत. खरंच? अगं राजकौर, जा लवकर तोंड गोड कर यांचं. शहाजमाने आपल्या रियासतीच्या रोहताज किल्ल्यावर कब्जा केलाय. जर तुम्ही लोक खिराज देऊन असं समजत असाल की शाह अफगाणिस्तानचं मन जिंकाल तर तुम्ही चूक करताय. जर हिशोब केला गेला तर अफगाणिस्तानच्या खजिन्यामध्ये तुम्हा हिंदुस्थान्यांचा याच्या कित्येक पट बकाया आहे. इव्हाना रोहतासवर आमच्या फतेची खबर सिखांपर्यंत पोहोचलीच असेल आणि त्यांना कळलं असेल की जहाचा मालिक कोण आहे. आणि जर नसेल तर तुम्ही जा आणि त्यांना त्या भाषेत समजवा जे सर्व दुनिया समजते, तलवारीची भाषा. हुजूर, काबूलहून फतेह अली खान आताच इथे पोहोचलेत.
आणि तुमची मुलाखत मागतायत. त्यांना पेश केलं जावं. वजीर साहब, तुम्ही ठीक केलं जे इथे निघून आलात. दुसरा काही उपायच नव्हता. काबूलमध्ये कुणालाही माहित नाही की मी इथे आलोय. तुमचे भाऊ तर समजतायत की मी हैरातच्या दिशेने गेलोय. माझे भाऊ ते एखाद्या दुश्मनापेक्षा कमी नाहीत. मला जसं हे कळलं की ते काही ना काही खुरापात करून तख्त हासिल करण्याची कोशिश करतायत, तेव्हा मी विचार केला की मी फौरन तुम्हाला खबरदार करावं. परंतु कुणाला पाठवावं हे नाही समजलं. आज अफगाणिस्तानमध्ये कोण असं आहे ज्याच्यावर भरोसा करता येईल, जेव्हा भाई भाईवर यकीन करत नाहीये. आम्ही आपल्या या किल्ल्याला फौजेच्या हवाली करून फौरन काबूलला रवाना होऊ. आणि दिल्लीचं तख्त जर काबूलचं वाचलं तर दिल्लीचं नक्कीच मिळेल. फौजदार साहेब, सरदार रणजित सिंगजींनी आपल्या फौजेसोबत इथून जवळच डेरा टाकलाय. ठीक आहे, मी आत्ताच खोफिया सुरंगच्या रस्त्याने जाऊन त्यांना भेटतो. ठीक आहे. तू जा आता. जी खालसा जी. खालसा जी, फौजदार अयूब खान आलाय. फौजदार? जी ठीक आहे, पाठवा त्यांना. जी. सत श्री अकाल खालसा जी. सत श्री अकाल. या फौजदार जी. फौजदार नाही जी, नायब फौजदार. तोही तुमचा नाही, शहाजमाचा. काय म्हणायचंय? खालसाजी, जेव्हा शहाजमाचा अचानक आमच्यावर हमला झाला तेव्हा मी विचार केला की त्याच्या इतक्या मोठ्या फौजेचा आम्ही मुकाबला नाही करू शकणार. म्हणूनच मी सफेद झेंडा दाखवून त्याची माताहती मानली. अकलमंदी दाखवलीस तू. यावेळी शहाजमाच्या फौजा कुठे कुठे आहेत आणि शहाजमा किल्ल्याच्या कोणत्या भागात आहे?
शाहजमा तर माहित नाही खालसाजी कोणत्या कारणाने आपल्या फौजा घेऊन परत गेलाय, परंतु आपल्या एका फौजदारासोबत काही फौजी ठेवून गेलाय. मला माहित होतं की तुम्ही जरूर याल आणि मग त्यानंतर आपण त्यांच्याशी चांगला मुकाबला करू शकू. वाहे गुरुच्या कृपेने उद्या सकाळी रोहताज पुन्हा आपला होईल. शावा रंग मायेदा एक मेरा सौरा नी बुरा है, सौरा नी बुरा. मैं तो बापू जी रखवावे, मैं तो आखिया ना जावे, मुँह बुढ़िया निकल जावे. रंग माये शावा रंग मायेदा. प्राजी, रोहताश जिंकल्यापासून हा रणजित सिंग स्वतःला शहनशाह समजायला लागलाय. काही म्हणा प्राजी, पुऱ्या पंजाब मध्ये तर बल्ले बल्लेच झालीच आहे त्याची. जन नानक बोले चौथी लावे, हर पाया प्रभ अबनासी. हर चौथड़ी लाम मन सहज भया, हर पाया बलराम जियो. गुरमुख मिले आसु पाए, हर मन तन मीठा लाया बलराम जियो. हर मीठा लाया मेरे पग भाया, अंतिम हर ले बलाई.
एक साज होता, मेहताब आली. सिताऱ्यांनी भरलेलं सुकरचकिया रियासतीचं आसमान आता झगमगू लागेल. साऱ्या हवेलीत चांदण्या चांदण्या आल्या आहेत. कमाल है जी. गुड्डो, जी सरदारनी जी. मेहताब, ही आपले दिवाण लखपतरायजींची बेटी आहे. गुड्डो, जा मेहताबला रणजीतच्या कमऱ्यात सोडून जी. ये. चला भाभी. रणजित वीर वाट बघत असतील. भाभी, स्वागत आहे तुमचं आमच्या राजमहालात. अगं गुड्डू, गप्प बस. का तंग करतेस आमच्या भाभीला? हा, तू बरी भाभीची सगळी बनतेस. हा या भाभी या. भाभी, रणजितवीर मोठी किस्मत वाले आहेत की तुमच्यासारखी सुंदर पत्नी मिळाली आहे त्यांना. आणि तुम्हीही खूप भागावाली आहात, कारण रणजितवीरजी सारखं या दुनियात दुसरं कुणीच नाहीये. हा तुमचा कमरा. वीरजी, ही एक रसम आहे. बहिणींना काही दिल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. वीरजी, तसं तिकडे काय देणार आहात तुम्ही? चला जाऊ द्या, तिकडे तर दिल देऊनच काम होईल. चला पुढे, आपली रसम तर झाली.
सिंग साहब, कसरत खूप झाली. आता घरी जा, नवीनच लग्न झालंय तुमचं. चाचाजी, जेव्हा तुम्ही मला पुत्र म्हणता तेव्हा मला खूप बरं वाटतं. जेव्हा तुम्ही मला चाचा म्हणता तेव्हा खूप चांगलं वाटतं. परंतु ही नाती घराच्या आत, प्रत्यक्षात तर तुम्ही आमचे राजा आहात. चाचाजी, मला वाटतं की राजगद्दी अहंकाराचं दुसरं रूप आहे. वाहे गुरुने मला गद्दी तर दिलीये सर आंखों पर, परंतु मी कधीही तख्तावर नाही बसणार. हमेशा खालसा हुकुमतीचा सिपाही बनूनच राहीन. पुत्र, तुझं बोलणं ऐकून असं वाटतंय की जेव्हा जेव्हा धरतीवर पाप वाढतं तेव्हा भगवान स्वतः येतात किंवा आपल्या कोणा बंद्याला पाठवतात. मला तर असं वाटतं की जेव्हा इंसान गुरुमुख न राहता मनमुख होतो तेव्हा या धरतीवर अत्याचार वाढतात. आता माझी तर हीच इच्छा राहील की मी गुरुमुख बनून राहू. पुत्र, तुझे हे वयापेक्षा मोठे बोल आणि विचार असं जाणवून देतात की तू ईश्वराने पाठवलेला खास इंसान आहेस, जो फक्त खालसा पंथालाच नाही सर्वांना इन्सानियतचा पाठ शिकवणार आहे. तुम्हा मोठ्या लोकांच्या मोठ्या गोष्टी तुम्हालाच माहित. मी तर अज्ञानी आहे, कोणाला काय शिकवणार. बस इतकंच जाणतो की सर्वांना एकाच डोळ्याने पाहतो. तू जसा आहेस तसाच राहा पुत्र, कारण विधात्याने तुझी कहाणी लिहून ठेवलीये की तुला काय बनवायचंय. अरे, तुझ्या लक्षात तर आहे ना की तुझं लग्न झालंय आणि हवेलीत तुझी पत्नी तुझी वाट बघतेय. चाचाजी, पत्नीचा तर एकच धर्म आहे, पती धर्म. परंतु मला तर दोन्ही धर्म निभवायचे. आपली रियासत आणि मुलूक हा माझा धर्म आहे. रोहताजवर पुन्हा कब्जा केल्यावर शाहजमा रागाने पेटून उठला असेल आणि येत्या हिवाळ्यापर्यंत मला स्वतःला आणि आपल्या फौजेला शाहजमाशी सामना करण्यासाठी तयार करायला हवं. यहाँ ही दसम पातशाह गुरु गोविंद सिंह ने लिखे थे जुल्मतों में रोशनी के हर्फ तेग से. ये रोशनी का कारवां उसी का जानशीन है, उसी का जानशीन है. ये वो ही सरजमीन है, ये वो ही सरजमीन है, ये वो
आम्ही वजीर फतेह अली खानला म्हणालो होतो की जर अफगाणिस्तानचं तख्त आमच्या जानोखाली राहिलं तर दिल्लीचं कुठेही जाणार नाही. आणि आता अफगाणिस्तानच्या दिशेने उठणारी प्रत्येक नजर आम्ही फोडून टाकली आहे. आणि आता दिल्लीच्या तख्ताच्या रस्त्यात येणारा प्रत्येक हात आणि प्रत्येक गर्दन कापून काढली जाईल. यावेळी फक्त दिल्लीच नाही तर मुल्काच्या सरहद्दीनं स्पर्श करणारे सिंधच्या तिन्ही समुद्रावरही आपला कब्जा कायम करू. शाहजीन खान, जी हुजूर. यावेळी दिल्ली जिंकण्याची कमान तुझ्या हाती दिली जाईल आणि तुला सिपासालार मुकर्रर करण्यात येते. तू पूर्ण लाहो लष्कर घेऊन कूच करण्याची तयारी कर. आम्हाला जे वाटलं होतं तेच घडलं. शहाजमाने आपल्या फौजेसोबत खैबर पार केलंय. यावेळी आपल्याला त्याला करारी टक्कर द्यावी लागेल. हुकुम सिंगजी. जी खालसाजी. आपल्याकडे किती फौज आहे? सर्व मिळून 5000 पर्यंत घोडेस्वार आहेत. आणि हे कोण येत आहे? हे तर रावळपिंडीचे मिल्खा सिंगजी दिसत आहेत. वाहेगुरुजी दा खालसा. वाहेगुरुजी की फतेह. मिल्खा सिंगजी, काय झालं? सर्व खैरियत तर आहे? बस खैरियतच नाहीये सिंग साहेब. सगळीकडे तबाही माजवत येतोय यावेळी शहाजमा. कोणीच त्याचा मुकाबला करायला तयार नाहीये. त्याच्या फौजेचा आकडा एवढा मोठा आहे की सर्व रियासती खाली व्हायला लागल्यात. लोक अगदी दूर जाऊन जंगलात आणि पहाडांमध्ये जाऊन लपतायत. जे मुसलमान हा विचार करून थांबले होते की तो त्यांना बक्षेल, तो तर त्यांनाही लुटतोय, कत्तली करतोय. परंतु ज्यांचे किल्ले आहेत ते तर आतून मुकाबला करतातच. यावेळी त्याच्याकडे अशा तोफा आहेत ज्या किल्ल्यांच्या भिंतींना भगदाड पडू शकतात. माझ्याकडे तर 10,000 घोडेस्वार आहेत. मी तर मुकाबला करणारच. यावेळी एकट्याने टिकाव धरणं मुश्किल आहे. जर सर्व पंजाब एक होऊन लढेल तर कदाचित त्याला रोखलं जाऊ शकतं. हे सच्चे बादशाह, मेहर कर. आणि माई, यावेळी सर्व पंजाब एकजूट नाही झाला तर खूप बर्बादी होईल. म्हणून आम्ही सर्वांनी हा फैसला केलाय की सर्व सिखांना अमृतसरला बोलावून घ्यावं आणि मिळून हमल्याची तयारी करावी. तुला वाटतंय पुत्र की असं होईल म्हणून? माई, कोशिश तर करायलाच हवी. म्हणून आम्ही फैसला केलाय की सर्व स्त्रियांना बटाल्याला पाठवून आम्ही सर्वजण अमृतसरला रवाना होऊ.
सिंग साहब, अमृतसरला जायला सर्व तयार आहेत. काय विचार करताय पुत्तरजी? चाचाजी, आज आपल्या कॉमचा मान राखायला सुकाचक्यांची शान या किल्ल्याला सोडून चाललोय. हा किल्ला ज्याला माझ्या दादा चडक सिंगांनी किती अभिमानाने बांधला होता, हा किल्ला ज्याने सुकाचक्यांसाठी कित्येक लढाया, कित्येक हमले झेलले, हा किल्ला माझे बापू महासिंग आणि न जाणो कित्येक खालशांच्या साहस आणि दिलेरीचा गवाह आहे. हा किल्ला ज्यात मी जन्मलो, लहानाचा मोठा झालो, हा फक्त दारे, भिंती, बिजागऱ्या आणि गज नाहीयेत. ही सुकर चक्यांची मिट्टी आहे. आज मी या मिट्टीकडे आशीर्वाद मागतो आणि प्रण करतो की इथे जिंकूनच परत येईन. चला दिवाणजी, घाबरू नका. आज इथून चाललोय, उद्या येऊन पुन्हा मिळू. लुटून घ्या सगळं. काहीतरी करा बाबाजी. तुम्ही बोलावल्यानंतर सगळे एकत्र येतील. मी पैगाम तर सर्वांना पाठवतो, परंतु मला नाही वाटत सगळे येतील म्हणून. सर्वजण आपापल्या हिफाजतीमध्ये गुंतले असतील. हाच विचार मीही करतोय बाबाजी, की एकट्याने आपापल्या रियासतीची हिफाजत करण्यापेक्षा सर्वांनी मिळून पूर्ण पंजाबच्या हिफाजतीचा विचार करावा. आम्ही तर सगळ्यांना समजावू इच्छितो बाबाजी की एक उंगली एकटी उंगली असते आणि सगळ्या उंगलिया मिळून मूठ तयार होते. एकीत खूप ताकद असते. ठीक आहे, मी सर्वांना पैगाम पाठवतो. पुढे ते सच्चा पातशाहची मर्जी. नानक नाम जरदी कला, तेरे बाणे सरबत दापला. सतनाम श्री वाहे गुरुजी.
आजी काय झालंय? उद्याचाच विचार करते. आजकाल प्रत्येक रियासतीचा विचार करण्याचा अंदाज वेगळा आहे. आपण सगळ्यांना मनवू शकू बेटा? त्यांचा विचार करण्याचा अंदाज बदलणं हेच तर आपलं लक्ष आहे. बोले सोनिया वाहे गुरुजी का खालसा, वाहे गुरुजी की फतेह. वाहेगुरु जी की फतेह. खालसा जी, आजचा सरबत खालसा शहाजमाच्या इराद्यांना नाकाम करण्याचा निर्णय घेण्यासाठी बोलावण्यात आलाय. पुन्हा एकदा अब्दालीचा नातू आपल्याला तबाह करण्याच्या पक्क्या इराद्याने इथे आलेला आहे. आणि शर्मेची गोष्ट ही आहे की यावेळी तो दिल्लीच्या हाकिमाच्या बोलावण्यावर आलेला आहे. अगदी बरोबर बोलतात माई सदाकौरजी. परंतु यावेळी दिल्लीच्या हाकिमने सिखांसाठी नाही तर मराठ्यांपासून पिंड सोडून घ्यायला बोलवलंय. पिंड सुटेल शहा आलमचा आणि बेवजा लोक मारले जातील पंजाबचे. तो कहर बरसवत पिकांना जाळत आणि लोकांना मारत पुढे येतोय. मग अकलमंदी ह्यातच आहे की आपण आपापली रियासत सोडून जंगलात जाऊन लपून बसावं. जेव्हा तो दिल्लीहून अफगाणिस्तानला वापस जात असेल तेव्हा आपण रस्त्यात त्याच्याशी मुकाबला करूया, जसं आपलं पूर्वज करत आले आहेत. हाय काय नाही काय. माझ्या विचारानुसार जर यावेळी शहाजमा दिल्लीला पोहोचला तर दिल्लीच्या पलीकडचे रोहिला पठाण, अवधचे नवाब आणि दख्खनी सुलतान त्याची साथ द्यायला तयार बसलेत. आणि राजपुतानाचे राजे तर मराठ्यांवर आधीच नाराज आहेत. आणि ते त्याच्या बाजूने झाले तर शहाजमा पूर्ण हिंदुस्थानवर आपली हुकूमत कायम करेल. धरती सुंदर रंगली, येथे ईश्वरी वरदान बसे, येथे